नमस्कार मंडळी, तर ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जेवण बनवायला घेतलेलं आहे. जेवण आपण रात्रीचा जेवण जो बनवायला घेतलेला आहे आणि या जेवणामध्ये मेनू काय काय पाहू शकता. वांगी बटाटा इथं आता कटिंग चालू केलेलं आहे आणि मित्रांनो 2 भाज्या आहेत, डाळ आहे, म्हणजे शाकाहारी जेवण आहे पूर्ण. आणि मित्रांनो, आता आपण सुरुवात करू. सर्वात आधी आपण चुल्यांची पूजा करू, मग पूजा केल्यानंतर आपण जेवणाला बनवण्यासाठी सुरुवात करू. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही सर्वात पहिले चुल्यांची पूजा करून घेतो. तर चला आता चुल्या आपण पेटून घेऊ आणि टोप वगैरे ठेवून देऊ. मग आपल्याला आता सुरुवातीला भाजी घालायची आहे, नंतर भात डाळ बनवायची आहे. शाकाहारी जेवण पूर्ण आहे मित्रांनो. आज नवीन रेसिपी एक तयार होणार आहे, म्हणून मित्रांनो तुम्ही लास्टपर्यंत राहा आणि नवीन रेसिपी काय आहे ती तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. कोणाकोणाला नवीन रेसिपी समजली असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही आता काय बनवायला लावलेलं आहे. मित्रांनो, खूप अशी चांगली रेसिपी आहे ही आणि जेवणावरती पण खूप चांगली लागते आणि सर्वांची आवडती रेसिपी आहे. म्हणून कमेंटमध्ये तुम्हीच सांगा कोणती रेसिपी आहे. आणि या मित्रांनो, रेसिपीची प्रोसेस बघा कशी आहे, शिकण्यासारखी रेसिपी आहे. मित्रांनो, पाहू शकता इथे घरची टांबेटी आहेत, म्हणजे गावठी टांबेटी, अद्रक, लसूण, मिरची अशी पेस्ट बनवून ठेवलेली आहे मित्रांनो इथे. आणि इकडे चालू आहे आपल्या जेवणाची तयारी आणि या साईडला कटिंग, इकडे कटिंग पण चालू आहे मित्रांनो. ही तर तुम्ही भाजी समजून चुकले की वांगा बटाट्याची भाजी आहे. नवीन एक रेसिपी आहे मित्रांनो, म्हणून तुम्ही कंटिन्यू लास्टपर्यंत बघत राहा, मग तुम्हाला समजेल कोणती नवीन रेसिपी आणलेली आहे आपण. मित्रांनो, हा जेवण रात्रीचा जेवण आहे. रात्रीचा जेवण बनवण्यासाठीच आपण आता तयारी चालू केलेली आहे आणि 200 लोकांचं जेवण हा बनवायला घेतलेला आहे आपण. खूप छान असं मित्रांनो जेवण बनवत असतो आम्ही. जर कोणाला जेवण बनवण्यासाठी कॅटरिंग पाहिजे असेल तर आपल्याशी संपर्क साधावा. रुद्रा कॅटरर्स, लोणाड, भिवंडी तालुका. खूप छान असं जेवण आम्ही बनवत असतो आणि मोठे मोठे ऑर्डर आम्ही करत असतो. हल्दी, लग्नांच्या, साखरपुड्याच्या, बड्डेच्या, ज्या जेवणाची तयारी असेल त्या जेवणाची आपण तयारी करतो मित्रांनो. सर जो ना
त्यांची पोरा तुझी कंच्या पोरांना किसा मागते मित्रांनो, फायनली आपलं जेवण आता तयार झालेलं आहे आणि पापड राहिलेले आहेत, म्हणून आता आपण पापड पण काढून घ्यायचे आहेत तयार. आणि मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मध्येच आम्ही नवीन रेसिपी तयार केली होती, ती पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो बघा, आता फायनली आपण 200 लोकांचं जेवण रेडी झालेलं आहे. हा जेवण रात्रीचं जेवण आहे. तर मित्रांनो, हा जेवण तुम्हाला कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा.